पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेलं भीमा कृषी प्रदर्शन मेरी वेदर मैदानावर सुरू आहे। प्रदर्शनाच्या आज दुसऱ्या दिवशी नामवंत कृषी तज्ञांची व्याख्यानं झाली। त्यातून शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी कृतिशील विचारांची देवाणघेवाण झाली। शास्त्रीय पद्धतीनं नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीनं शेती करावी असा संदेश कृषी तज्ञांनी दिलाय। खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीनं कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शन आयोजित केलंय। शेती क्षेत्रातील नवीन बदल आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालत शेतकऱ्यांनी शेती कशी करावी याची माहिती शेतकऱ्यांना मिळत आहे। कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी आज नामवंत कृषी तज्ञांची व्याख्यानं झाली। मृदाशास्त्र आणि कृषी संशोधक डॉक्टर संग्राम काळे यांनी क्षारयुक्त जमीन, एकात्मिक सुधारणा आणि नवी दिशा या विषयावर मार्गदर्शन केलं। ऊस लागवडीखालील जमीन पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे क्षारपड बनत चालली आहे। जमिनीच्या कमी होणाऱ्या उगवण क्षमतेवर डॉक्टर काळे यांनी उपाययोजना सुचवल्या। क्षारपड जमिनीला निचरा प्रणाली हा एकमेव उपाय आहे, पण त्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणं आवश्यक असल्याचं डॉक्टर काळे यांनी सांगितलं। फलोद्यान या विषयावर कोकण कृषी विद्यापीठाचे माजी सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर केशव पुजारी यांनी मार्गदर्शन केलं। आंबा लागवड, आंबा तोडणी पश्चात तंत्रज्ञान याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं। आंब्याचा मोहर टिकून राहण्यासाठी आणि फळधारणा होण्यासाठीची माहिती त्यांनी दिली। पाणी व्यवस्थापन आणि खताची मात्रा या विषयावर डॉक्टर केशव पुजारी यांनी मार्गदर्शन केलं। फळबागेतून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं। पारंपरिक शेतीऐवजी फळबागांची शेती अधिक फायदेशीर ठरू शकते, त्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन डॉक्टर पुजारी यांनी केलंय। माती परीक्षण करून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याबद्दलची माहिती डॉक्टर जे.पी. पाटील यांनी दिली।